विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण ब्रिटिशांनी भारतामध्ये कशा पद्धतीने विस्तार केला किंवा अशी कोणती कूटनीतिक साधने होती जी वापरून ब्रिटिशांनी भारतभर इंग्रजी सत्तेचा विस्तार केलेला आपल्याला दिसून येतो. याला कूटनीतिक साधने असं पण म्हणतात की विस्ताराची कूटनीतिक साधने किंवा कूटनीती असा दुसरा शब्द पण याला वापरता येतो. भारतामध्ये इंग्रजांनी जे पाय पसरविले त्याचं कारणच मुळात तैनाती फौज पद्धती आपल्याला सुरुवातीला दिसून येते आणि तैनाती फौज पद्धतीचा वापर अशा पद्धतीने इंग्रजांनी केला की ज्यामध्ये भारतीय राजे अक्षरशः जाळ्यात अडकल्यासारखे अडकले आणि ते कितीही फळफळ नंतर करत राहिले तरीही त्यांना उडता आलं नाही, स्वतंत्र होता आलं नाही. अशी पद्धत जिच्या भरोशावर ब्रिटिशांनी भारतामध्ये आपल्या साम्राज्याचा विस्तार घडवून आणला अशी ही अत्यंत महत्त्वाची पद्धती जी गव्हर्नर जनरल लॉर्ड रिचर्ड वेलस्ली यांनी ही अंमलात आणली. त्यांचा जो कार्यकाळ होता रिचर्ड वेलस्लीचा तो 1798 ते 1805 हा होता आणि रिचर्ड वेलस्लीने या कालखंडामध्ये अक्षरशः काही राजांच्या काही नवाबांच्या जबरदस्तीने त्यांच्या गळ्यात ही तैनाती फौज अडकवलेली आपल्याला दिसून येते. पुढील जे 150 वर्ष राज्याचे दिसतात म्हणजे ब्रिटिशांनी जे राज्य केलं त्याचं मूळ इथे आपल्याला वेलस्लीच्या या कार्यामध्ये दिसते. त्याचं वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान आहे लॉर्ड रिचर्ड वेलस्लीचं. आणि वेलस्लीने जी तैनाती फौज अंमलात आणली त्या तैनाती फौजेच्या भरोशावर मग पुढील काळामध्ये भारतभर ब्रिटिशांची सत्ता प्रसारित झाली आणि पसरली असं आपल्याला म्हणता येईल. तैनाती फौज पद्धती नेमकी आहे काय ते आपण थोडं बघूया. तैनाती फौज करार असा मी त्याला शब्द दिलेला आहे. तैनाती फौज पद्धती ही काही लॉर्ड वेलस्लीने आणली आणि लगेच सुरू केली असं नाही किंवा त्याचा तो जन्मदाता होता असं नाही म्हणता येणार. कारण की भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अशाच पद्धतीने चौथाई वसूल केली. एखाद्या राज्याच्या संरक्षणाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी त्यांचं राज्य किंवा त्यांच्या राज्याचं संरक्षण शिवाजी महाराजांनी केलं आणि त्या मोबदल्यात चौथाई वसूल केली. याचा अर्थ हा होतो की दुसऱ्याच्या राज्याचं संरक्षण करून त्या मोबदल्यात तिथून चौथाई वसूल करणे, तिथून पैसा घेणे आणि त्यांचं संरक्षण करणे हीच तर पद्धत तैनाती फौजच आहे ना. मग तर याला नीट स्वरूप देण्याचं काम मात्र लॉर्ड वेलस्लीने केलेलं दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा ही पद्धत असल्यासारखी दिसते पण त्याचं नाव मात्र तैनाती फौज नव्हतं. त्यावेळेला त्याला चौथाई सरदेशमुखी अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी ती वसूल केलेली दिसते. आता पुढील काळात म्हणजे साधारणतः 1765च्या दरम्यान किंवा 1765 मध्ये अलाहाबाद जेव्हा त्या शुजा उद्दौल्याच्या अवध राज्याच्या संरक्षणाची वेळ जेव्हा आली त्यावेळेला त्याला वॉरेन हेस्टिंग्जने संरक्षण दिलं होतं आणि पैशाच्या मोबदल्यामध्ये त्याचं राज्य वाचवलं होतं, बचावलं होतं. आता जेव्हा वॉरेन हेस्टिंग्जने ही पद्धत तिथे अवलंबिली त्यावेळेला काही त्याला तैनाती फौजेचं स्वरूप दिलं नाही पण त्या राज्याचं संरक्षण केलं. म्हणजे राज्याचं संरक्षण करणे हे याच्यामध्ये कॉमन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही ते केलं. ते वॉरेन हेस्टिंग्जच्या काळात पण दिसते आणि पुढील काळात जेव्हा मग त्या अवधला इतर प्रदेश जिंकायचा होता त्याही वेळेला पैशाच्या मोबदल्यात इंग्रजांनी त्याला मदत केलेली होती. पण आता लॉर्ड वेलस्लीच्या लक्षात हे आलं की आपण भारतीय राज्यांना पैशाच्या मोबदल्यात सेवा देतो आहे आणि ते स्वतःचं राज्य पसरवत आहे म्हणजे राज्य वाढवत आहे. याचाच उपयोग आपल्या प्रदेशासाठी केला तर
किंवा याचाच उपयोग आपल्याला आपलं राज्य वाढविण्यासाठी करता येईल काय, हा विचार त्याने केला आणि त्याच्यातून त्याने तैनाती फौज पद्धती अंमलात आणली असं आपल्याला म्हणता येईल. मग ही जे तैनाती फौज पद्धती आहे, या तैनाती फौज पद्धतीला त्याने एक व्यवस्थित आकार दिला. असा एक करार तो भारतीय राज्यासोबत आता करू लागला आणि भारतीय राज्यासोबत करावयाच्या करारालाच हे तैनाती फौज करार असं म्हणतात. मग त्यावेळेसचे जे भारतीय राजे होते त्यांच्यासोबत त्याने जो करार केला तो आता त्याच्यामध्ये काय अटी होत्या त्या पुढील प्रमाणे आपण एकेकाने वाचूया. काय अट आहे, एखाद्या राजाला जर संरक्षण पाहिजे असेल ब्रिटिशांचं तर त्यासाठी या अटी होत्या. याला तैनाती फौजेचा करार असं पण म्हणतात. त्या एकाने आपण बघूया. तैनाती फौज स्वीकारणाऱ्या राज्याने त्या फौजेचा, म्हणजे जी तैनाती फौज तो राजा आपल्या प्रदेशामध्ये ठेवेल त्या फौजेचा खर्च त्या देशी राजाने करावयाचा. ठीक आहे, ही पहिली अट आहे. तैनाती फौज स्वीकारणाऱ्या त्या देशी राजाने त्या ब्रिटिश फौजेचा खर्च करायचा आणि त्या मोबदल्यात कंपनीला पैसे किंवा प्रदेश द्यायचा. कंपनीला प्रदेश किंवा पैसे द्यायचा. आता कंपनी काय करते की पैसे वेळच्या वेळी मिळत नाही राजाकडून, आणि म्हणून कंपनी काय करत होती की प्रदेश घेणं पसंत करत होती, की तुम्ही प्रदेश देऊन द्या तोडून. म्हणजे राजा आपल्याच पायावर धोंडा आता पाळायला लागला, तैनाती फौज स्वीकारायला लागला आणि तैनाती फौजेच्या मोबदल्यात इंग्रज कंपनीला प्रदेश द्यायला लागला. म्हणजे भारतीय राजाचा हळूहळू प्रदेश आता कमी होत जाईल आणि इंग्रजांचा प्रदेश हळूहळू वाढत जाईल. अशा पद्धतीला इथे तैनाती फौज असं म्हटलं गेलेलं आहे. अशी ही पद्धत आहे. ठीक आहे, म्हणजे भारतीयांचा प्रदेश आता हळूहळू किंवा भारतीय राजाचा प्रदेश आता हळूहळू ब्रिटिशांच्या ताब्यात जायला लागला आणि ब्रिटिशांनी तो प्रदेश स्वीकारणं सुरू केलं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्या राज्याच्या, म्हणजे जो कोणताही राजा हे स्वीकारतो आहे, तैनाती फौज स्वीकारतो आहे, त्या राज्याच्या परराष्ट्र व्यवहारावर, म्हणजे दुसऱ्या देशासोबत, दुसऱ्या राज्यासोबत, दुसऱ्या राजासोबत जो संपर्क असतो एकमेकांचा, राजांचा, त्या संपर्कामध्ये आता ढवळाढवळ इंग्रजांनी करायला सुरुवात केली. त्या राज्याच्या परराष्ट्र व्यवहारावर, म्हणजे दुसऱ्यांसोबत संपर्क ठेवण्यावर कंपनीचे नियंत्रण राहील. आता कंपनी त्याच्यावर नियंत्रण ठेवेल की तुम्ही पत्र पाठवाल तर आम्हाला आधी दाखवा, तुम्ही त्यांच्यासोबत भेटायला चालले आधी आम्हाला सांगा. अशा पद्धतीची ती अट होती की त्या राज्याच्या परराष्ट्र व्यवहारावर कंपनीचं नियंत्रण राहील. त्या राज्याला दुसऱ्या राज्याशी, कोणतंही राज्य असो, आपला शेजारी असो किंवा अजून कोणी असो, दुसऱ्या राज्याशी सरळ पत्रव्यवहार करता येणार नाही अथवा संबंध ठेवता येणार नाही. याचा अर्थ काय झाला की देशी राजाला दुसऱ्या राजासोबत साधं बोलायचं जरी असेल तरीही त्याला ब्रिटिशांची परमिशन घ्यावी लागत होती, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे स्वतःची गुलामी पैसे देऊन विकत घेत होते देशी राजे, असा त्याचा अर्थ होतो. कारण की वरच्या मुद्द्यात काय लिहिलेलं आहे की फौजेचा खर्च कोण देतो, देशी राजा देतो. याचा अर्थ पैसे देऊन फौज घेऊन राहिला, फौजच नाही तर दुसऱ्या अटीत हे समजते की स्वतःवर नियंत्रण पण घालून घेऊन राहिला. याचा अर्थ गुलामी देशी राजा पैसे देऊन विकत घेऊ लागला, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तो हळूहळू नामधारी राजा बनायला लागेल. तिसरी अट जी आहे याच्यामधली, ती तिसरी अट अशी म्हणते की दुसऱ्या राज्याशी मतभेद जर झाला, दुसऱ्या राज्याशी मतभेद झाल्यास कंपनीची मध्यस्थी मान्य करावी लागेल. म्हणजे उदाहरण घेऊ, निजाम आणि मराठे यांच्यामध्ये जर संघर्ष झाला, निजामाने तैनाती फौज स्वीकारली आहे, तर निजाम आणि मराठे यांच्यात जर संघर्ष झाला आणि तडजोड करायची वेळ आली तर जी काही मध्यस्थी इंग्रज करतील किंवा जसं म्हणतील इंग्रज
तसंच निजामाला ते कबूल करावं लागेल. हे उदाहरण दिलं मी. याला म्हणतात मध्यस्थी. म्हणजे दुसऱ्या राज्याशी मतभेद झाल्यास कंपनीची मध्यस्थी त्या राज्याला मान्य करावी लागेल असा त्याचा अर्थ होतो. आता ही सुद्धा गुलामीच आहे एक प्रकारची. अजून एक दुसरा मुद्दा किंवा पुढचा मुद्दा, दुसरी अट 4 नंबरची, इंग्रजांव्यतिरिक्त इतर युरोपियनांना आपल्या राज्यात सेवेमध्ये म्हणजे नोकरीमध्ये ठेवू नये. त्यातल्या त्यात लष्करी किंवा मुलकी दोन्ही प्रकारच्या सेवेमध्ये म्हणजे नोकरीमध्ये ठेवण्यात येऊ नये. म्हणजे दुसऱ्या म्हणजे कोण? मग तो पोर्तुगीज असेल, मग तो फ्रेंच असेल किंवा इतर कोणी असेल. म्हणजे युरोपियन देशातील कोणताही दुसरा व्यक्ती इंग्रजांव्यतिरिक्त देशी राजाच्या सेवेमध्ये ठेवता येणार नाही. ही अट पण तेवढीच खतरनाक होती आणि तेवढीच महत्त्वाची होती. अजून एक अट आहे, 5वी अट. त्या राज्याचे अंतर्गत व बाह्य संकटापासून संरक्षण करण्याची जबाबदारी ही कंपनीची राहील. म्हणजे काय की संकट कोणतंही येऊ त्या राज्यावर, अंतर्गत असो की बाह्य असो, म्हणजे भाऊबंदकी असेल, त्याच्यामध्ये जर वाद झाला असेल, एकमेकांना काही इजा पोहोचली असेल, मारण्यात आलं असेल, एखाद्या राजाला संपवण्यात आलं असेल, तर तिथे सुद्धा कंपनीच चौकशी करेल, कंपनीच त्याचं संरक्षण करेल, कंपनीच सर्व काही करेल. म्हणजे अंतर्गत आणि बाह्य सगळे व्यवहार जर कंपनीच्या ताब्यात येत असतील तर याला गुलामी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. अशी तैनाती फौज भारतीय राजांनी विकत घेतली, ज्याचा अर्थ गुलामी असा होतो. याला म्हणतात तैनाती फौजेचा करार. आता ही तैनाती फौज जी होती, या तैनाती फौजेचे काय गुण होते किंवा काय फायदे होते. आता स्वाभाविकच फायदे हे काही भारतीय राजांचे होते असं नाही म्हणता येणार. हे सरळ सरळ आहे, भारतीय राजांचे हे फायदे नाही, हे फायदे आहे कंपनीचे. कंपनीला यामुळे काय मिळालं ते आपण बघूया. कंपनीला काय मिळालं तर तैनाती फौजेवर जो नियंत्रण होता ते नियंत्रण कंपनीचं आहे. पैसा कोण देतो? पैसा देतो देशी राजा. आणि नियंत्रण जे आहे ते आहे ब्रिटिशांचं. याचा अर्थ देशी राजा पैसा देईल आणि त्या फौजेवर नियंत्रण जे राहील ते कंपनीचं राहील. फौज ही देशी राजाच्या ताब्यात, पैसे तो देईल, वेतन तो देईल, मात्र नियंत्रण, आदेश हे सगळेच्या सगळे तैनाती फौजेवर कंपनीचे चालतील. म्हणजे त्या कंपनीला आता टेन्शन नाही त्या फौजेच्या पालनपोषणाची किंवा त्या फौजेच्या वेतनाची. आदेश स्वतःचे आणि नियंत्रण स्वतःचं, मात्र पैसा दुसऱ्याचा. याला म्हणतात कूटनीती. ब्रिटिशांनी अशा कूटनीतिक स्वरूपात भारतीयांना आपल्या जाळ्यामध्ये ओढायला सुरुवात केली. दुसरा फायदा ब्रिटिश कंपनीचा काय झाला? कंपनीचा प्रदेश सुरक्षित राहिला. कारण की भारतीय राजे आता त्याच्यावर आक्रमण करणार नाही, कारण की त्यांच्याकडे फौजच कुठे राहिली. त्यांनी तर ब्रिटिशांची फौज स्वीकारली. काय ब्रिटिशांची फौज स्वतःच्याच प्रदेशावर आक्रमण करेल का? असं तर होणार नाही. आणि त्यामुळे कंपनीचा जो प्रदेश आहे तो आता सुरक्षित बनला, कारण की सगळेच्या सगळे अवलंबून आहेत त्या कंपनीवर, आणि त्यामुळे कंपनीचा प्रदेश सुरक्षित बनला. हा एक फायदा कंपनीचा झाला. त्यांनी फ्रेंचांवर मात केली असाही त्याचा अर्थ होतो. फ्रेंचांवर मात केली. कशी? तर फ्रेंच आता इथे शिल्लक राहिले नाहीत. फ्रेंच जेव्हा प्रदेश घेण्यासाठी पुढे येऊ लागले तर कंपनी ही देशी राजाला घेऊन फ्रेंचांच्या विरोधात उतरू लागली रणमैदानात. त्यामुळे आता फ्रेंचांची भीती इंग्रजांना राहिली नाही. कंपनीला एकदम विरोध झाला नाही. म्हणजे कंपनी प्रदेश घेते पण कंपनीला विरोध होत नाही. कारण विरोध कसा करणार? कोण करणार? नाही का?
कोण करणार? एकदम विरोध होणं शक्यही नव्हतं, कारण की आता सैन्यच हे इंग्रजांचे आहेत आणि इंग्रजांच्या सैन्याच्या भरोशावर देशी राजा काय विरोध करेल? आणि हळूहळू हळूहळू प्रदेश घेतला ना, एकदम नाही घेतला. म्हणजे निजामाकडून वराडचा प्रदेश घेतला, म्हणजे निजामाचं राज्य नष्ट नाही केलं ना, एक प्रदेश घेतला फक्त. पेशव्यांकडून थोडाफार प्रदेश घेतला, अवधकडून थोडाफार प्रदेश घेतला, असा थोडा थोडा प्रदेश घेतला, जेणेकरून त्यांना याची जाणीव झाली नाही की आपलं तर राज्यच केलं, अशी जाणीव नाही झाली, किंवा देशी राजांना अशी जाणीव होऊ दिली नाही. आणि त्यामुळे कंपनी जो प्रदेश घेत होती त्याचा स्वतःचा प्रदेश वाढत होता आणि कंपनीला एकदम विरोधही होत नव्हता, कारण की थोडासा प्रदेश गेला तर कोणी विरोध करणार नाही, पण एकदम राज्य गेलं तर विरोध करेल. आणि त्यामुळे हळूहळू हळूहळू प्रदेश कंपनी भारतीय राजांपासून घेऊ लागली. पुढचा मुद्दा हा एक फायदा झाला कंपनीचा की त्याला विरोध झाला नाही. कंपनीचा राजकीय प्रभाव वाढत गेला, कारण की जे राजे, भारतीय राजे, नवाब, सम्राट जे कोणी असतील ते सगळे तैनाती फौज स्वीकारू लागले, कधी कधी जबरदस्तीने त्यांना स्वीकारायला लावलं. आणि त्यामुळे आता राजकीय प्रभाव जो होता तो कंपनीचा फार जास्त वाढला, कारण कुठेही युद्ध झालं तर कंपनीची मध्यस्थी करावी लागे, किंवा कंपनीचीच मध्यस्थी तुम्हाला स्वीकारावी लागत होती. मग कंपनीची मध्यस्थी जर स्वीकारायची असेल तर कंपनीचाच प्रभाव आहे, नाही का? राजा सुद्धा कंपनीला घाबरू लागला आणि कंपनी जे म्हणेल ते करू लागला. याचा अर्थ राज्यांवर सुद्धा राजकीय प्रभाव कंपनीचा वाढला असं म्हणता येईल. या तैनाती फौज पद्धतीचे दोष काय होते? या तैनाती फौज पद्धतीचे दोष काय होते? तर पहिला दोष याचा असा होता की देशी राजांवर कराचा बोजा वाढला. देशी राजांवर कराचा बोजा वाढला. कसा? पहिलीच अट काय म्हणते की देशी राजाने तैनाती फौज जर स्वीकारली तर त्या मोबदल्यात पैसा द्यावा किंवा प्रदेश द्यावा. पैसा जर द्यायचा असेल, प्रदेश जर द्यायचा नसेल, तर त्या देशी राजाला स्वतःच्या उत्पन्नातून द्यावं लागेल, आणि रक्कम इतकी मोठी होती की ते कर्ज काढावं लागेल. अनेकदा देशी राजांना अक्षरशः कर्ज काढावं लागलं, आणि कर्ज काढून ब्रिटिशांना ते द्यावं लागलं. म्हणजे कर्जाचा मोठा डोंगर आणि कराचा मोठा डोंगर त्या देशी राजांवर वाढला. हा पहिला दोष. दुसरा, सैन्यातील बेकारी वाढली, कारण देशी राजांनी ब्रिटिशांची तैनाती फौज स्वीकारली आणि आपलं सैन्य कमी केलं. मग स्वतःचं सैन्य कमी केलं तर ते जे सैन्य होतं ते रिकामं झालं. त्यांना जे वेतन मिळणार होतं, त्यांचं जे पोटापाण्याचा प्रश्न होता तो सुटत होता. पण आता देशी राजांनी त्यांना घरी हाकलून दिलं आणि त्या मोबदल्यात ब्रिटिशांची फौज स्वीकारली. मग ब्रिटिशांची फौज स्वीकारल्यावर स्वाभाविकच वेतन हे ब्रिटिश सैन्याला मिळून राहिलं, आणि जे देशी सैन्य होते ते आता घरी गेले, किंवा राजांचं सैन्य हे घरी गेलं, म्हणजे ते बेकार झालं. बेकार होऊन त्यांनी लुटपाट सुरू केली, म्हणजे आता गोंधळाला सुरुवात झाली. अशा पद्धतीने ब्रिटिशांनी स्टेप बाय स्टेप भारतीय राजांना रिकामं करायला सुरुवात केली आणि त्यांच्यातली हवा सुद्धा काढायला सुरुवात केली. तिसरा मुद्दा, शासन व्यवस्था विस्कळीत झाली. का होणार नाही? कारण आता हे जे सैन्य रिकामे झाले, बेकार झाले, त्यांनी दंगामस्ती करायला सुरुवात केली, लूटपाट सुरुवात केली. आता त्यामुळे शासन व्यवस्था विस्कळीत व्हायला लागली. देशी राजा हा शासन व्यवस्था सांभाळणार, बरोबर आहे, आणि बाहेरचं जे आहे म्हणजे इतरांपासून जे संरक्षण आहे ते परकीय करणार. असं जेव्हा झालं तेव्हा राजा हा खाऊन पिऊन मस्त सुखा समाधानाने झोपू लागला. मग शासन व्यवस्थेकडे लक्ष कोण देणार? त्यामुळे शासन व्यवस्था विस्कळीत झाली. देशी राजे आळशी बनले, आणि ते आळशी बनल्यामुळे शासन व्यवस्था विस्कळीत झाली. प्रदेशावर नियंत्रण, प्रदेशावर कंपनीचा नियंत्रण मोठ्या प्रमाणावर वाढलं. ठीक आहे. जे प्रदेश कंपनी घेत होती, ताबा घेत होती, कारण की पैसा देणं होत नाही देशी राजाला, आणि देशी राजाला पैसा देणं होत नाही, आणि म्हणून ते त्यांच्याकडून रक्कम घेऊ लागले. आता रक्कम घेऊ लागले याचा अर्थ
रक्कम घेऊ लागले आणि रक्कम न देणं झाल्यामुळे त्यांच्याकडून ते प्रदेश घेऊ लागले देशी राजांकडून आणि प्रदेश घेतल्यामुळे आपोआप कंपनीचा प्रदेश वाढत गेला आणि कंपनीने प्रदेशावर ताबा घ्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे देशी राजांचे हाल व्हायला लागले. अशी अंमलबजावणी किंवा अशी तैनाती फौज कोणाच्या गळ्यात अडकवल्या गेली त्या अर्थाने सुद्धा आपण बघूया. नंबर 1 वर आहे निजाम. सर्वात पहिला शिकार जर कोण असेल तर तो आहे निजाम. सप्टेंबर 1798 मध्ये निजामाने तैनाती फौज स्वीकारली. निजामचा मुलगा अली जाह याने सत्तेसाठी पित्याच्या विरोधात बंड केलं. आता त्याचं बंड मोडून काढण्याची क्षमता निजाममध्ये नाही आणि म्हणून निजामाने तैनाती फौज स्वीकारली 1798 मध्ये. कारण की दिवाण जो होता निजामाचा मुशीर उल मुल्क हा इंग्रजांच्या फेवरचा होता, त्याला पैसे मिळाले असतील आणि म्हणून त्याने तैनाती फौजेसाठी आग्रह धरला आणि निजामाने तैनाती फौज स्वीकारली सप्टेंबर 1798 मध्ये. आणि त्या मोबदल्यात कंपनीला 24 लाख रुपये देण्याचं त्याने कबूल केलं. 24 लाख रुपये देण्याचं कबूल केलं. आता 24 लाख रुपये दरवर्षी देणे आहे निजामला आणि तैनाती फौज पण स्वीकारणे आहे. त्या फौजेला वेतन पण देणे आहे. मग स्वतः निजाम काय करेल हा मोठा प्रश्न होता आणि त्यामुळे निजाम हा पहिला शिकार सप्टेंबर 1798 मध्ये वेलस्लीचा झाला आणि त्याने 24 लाख रुपये कंपनीला वार्षिक देणे कबूल केलं. पुढे 1800 मध्ये पुन्हा त्याला अडचणी आल्या. पुन्हा त्याने तैनाती फौज वाढवून घेतली. पुन्हा पैसा वाढवून दिला. त्या मोबदल्यात म्हैसूरचा प्रदेश त्यांना दिला. अशा पद्धतीने हळूहळू निजामचा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात जायला लागला. पहिला शिकार. दुसरा शिकार तंजावरचा राजा. तंजावरच्या राजाने 1799 मध्ये कंपनीची फौज स्वीकारली म्हणजे तैनाती फौज स्वीकारली आणि शासन हे कंपनीकडे सोपवून दिलं की ठीक आहे हे तुम्हीच चालवा. आणि त्या मोबदल्यामध्ये त्याने पेन्शन स्वीकारून घेतली आणि कंपनीचं पेन्शन घेऊन तंजावरचा राजा ऐशो आराम करू लागला आणि राज्य सोपून दिलं ब्रिटिशांच्या ताब्यात. अशा पद्धतीचं तंजावरचं झालं. त्याच्यानंतर सुरतचा नवाब. आता सुरतच्या नवाबाने 1799 मध्ये तेच केलं जे तंजावरने केलं. सुरतच्या नवाबाने तैनाती फौज स्वीकारली, ब्रिटिशांचं नियंत्रण स्वीकारलं आणि वार्षिक 80,000 रुपये स्वतः पेन्शन घेऊन घेतली आणि राज्य देऊन दिलं इंग्रजांच्या ताब्यात. अशा पद्धतीने सुरत इंग्रजांच्या ताब्यात गेलं. त्याच्यानंतर पुढे येऊ आपण कर्नाटकाकडे. कर्नाटकचा जो प्रदेश आहे तो 1801 मध्ये कर्नाटकच्या नवाबाचा मृत्यू झाला. तिथे कटकारस्थान सुरू झाली आणि त्यामुळे तिथे जो नवीन नवाब पदावर आला त्याने काय केलं की तैनाती फौज स्वीकारून घेतली आणि अशा पद्धतीने 1801 मध्ये तैनाती फौज स्वीकारून कर्नाटक सुद्धा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. आता अवधवर सगळ्यात जास्त अन्याय या कालखंडात झालेला दिसून येतो. अवधचा नवाब जो होता नवाब सादत उद्दौला याच्या बाबतीत ही घटना घडली. 1801 मध्ये नवाब सादत उद्दौलाला ब्रिटिशांनी जबरदस्तीने तैनाती फौज दिली किंवा त्याच्या गळ्यात घातली. सादत उद्दौला रागावला होता अक्षरशः की आम्हाला तुमची फौज नको. पण सादत उद्दौलाला दुसरा सपोर्ट पण नव्हता. इंग्रजांसोबत लढण्याची स्वतःची कुवत नव्हती आणि त्यामुळे जबरदस्तीने अक्षरशः नवाबाच्या गळ्यात तैनाती फौज लटकवण्यात आली आणि ही तुम्ही सांभाळाच, तुम्हाला ही सांभाळणेच आहे. या मोबदल्यात आम्हाला पैसे पण पाहिजे आणि प्रदेश पण पाहिजे. त्याच्याकडून गंगा यमुनेचा प्रदेश, रोहिलखंडाचा प्रदेश आणि पैसा या मोबदल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ब्रिटिशांनी घेतला आणि अवधमध्ये जबरदस्तीने आपली फौज घुसवली आणि नवाब सादत उद्दौला हळूहळू नामधारी नवाब झाला आणि सगळी सत्ता ब्रिटिशांच्या हातात गेली.
अशा पद्धतीने ब्रिटिशांनी तैनाती फौज अंमलात आणली, त्याची अंमलबजावणी केली आणि देशी राजांना हळूहळू नामधारी करून टाकलं आणि त्यांच्या संरक्षणाची सगळी जबाबदारी, लष्कराची सगळी जबाबदारी, त्यांच्या परराष्ट्र व्यवहाराची सगळी जबाबदारी स्वतःच्या ताब्यात घेतली आणि कंपनीचं प्रभुत्व हळूहळू भारतीयांवर स्थापन करायला त्यांनी सुरुवात केली. याला म्हणतात तैनाती फौज पद्धती.